मुरगुड कापशी मुख्य मार्गावरील दौलतवाडी ते हळदवडे दरम्यानच्या घाटात रविवारी सायंकाळी मधमाशाने अचानक हल्ला केल्याने 7 प्रवासी जखमी झाले. यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश असून सर्व जखमींवर मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हळदवडेतील प्रियांका हिरगुडे या आपल्या मुलगी वंशिका आणि अर्णव इंदलकर यांना क्लासहून घेऊन येत असताना त्यांच्या स्कूटीवर मधमाशांनी हल्ला केला. त्यांनी तात्काळ गाडी सोडून मुलांसह खाली बसत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत धूर करून त्यांची सुटका केली. दरम्यान गणपती सुतार दाम्पत्य तसेच नितीन कांबळे व त्यांच्या पत्नींवरही मधमाशांनी हल्ला केला. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर शिवाजी घुमरे यांनी दिली. लाईव्ह मराठी न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.